नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवांच्या अनुषंगाने कालपासून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबवून केलेल्या कारवाईमध्ये 3 पिस्टल मॅगझिनसह 4 जिवंत राऊंड, 7 तलवार जप्त करून तसेच 5 मोटरसायकल व 2 पाण्याचे मोटर हस्तगत करून तडीपार आणि फरार असलेल्या आरोपींवर व गावठी हातभट्टी दारू आणि जुगार व मोटार वाहन कायद्यान्वये धडक कारवाई करीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली. काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व 17 पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे LCB आणि ट्रॅफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं. त्याच्यामध्ये पहाटे 4 वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये 3 पिस्टल, 4 राऊंड्स, 7 तलवारी, हातभट्टीच्या आपण एकूण 63 केसेस केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 67 आरोपी आपण हे केलेले आहेत. देशी व विदेशीच्या एकूण 7 केसेस केलेल्या आहेत. एकूण जुगाराच्या 40 केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत. जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण 5 पकडण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. एक तडीपार जो केलेला होता त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून 142ची कारवाई केलेली आहे. मोटर वाहनाच्या एकूण 300 केसेस आपण काल केलेल्या आहेत. दारू पिऊन वाहन चालवणे, ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण 7 केसेस काल केलेल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण 2 केसेस केलेल्या आहेत. मद्य सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण 14 लोकांना याच्यामध्ये पकडलेलं आहे. पान टपरीच्या देखील आपण 4 केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत. एकूण 28 वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामील केलेले आहेत. 21 गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत. 102 धाबे, लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण 24 ठिकाणी नाकाबंदी केलेली होती. याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन ऑल आउट तर्फे केलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.